3 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होते आणि या अतिवृष्टी दरम्यान चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत. बाप्पा, 3 ते 4 दिवसापासून नियमितपणे अतिवृष्टी होती, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, कसं पाहता येईल? खरं जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी पाऊस हे आवश्यक विषय आहे, पण पावसाची जी बीड जिल्ह्यात 3 दिवसापासून आगमन झालं आहे ते आता पिकाचं नुकसान करण्यासाठी होतं आहे. कारण पाऊस आपल्याला आवश्यक आहे. पावसाचं प्रमाण फक्त 24 तासातच 100 MM-पेक्षा जास्त पाऊस पडणं ही खूप मोठी हानिकारक आहे. म्हणजे ते अतिवृष्टीमध्ये झाले. बरेच मंडळं आता अतिवृष्टी डिक्लेअर केलेत. काही मंडळं अतिवृष्टी होऊन पुणे शासनाने त्याला घेतलेलं नाही आहे. शेतकऱ्यांसाठी जे ही हानिकारक गोष्ट आहे ते मायबाप सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. नुसत्या घोषणा नाही, नुसतं बांधावर जाऊन शो पीस नाही आहे. काय जायचं नुसतं काहीतरी म्हणायचं, मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं मी मदत करणार, पालकमंत्र्यांनी म्हणायचं मी दिली द्यायलाच लावणार आणि द्यायचं काहीच नाही. इथून मागचे कृषी मंत्री जे आहेत ते म्हणाले की 25% जे ॲग्रीम आहे ते देण्यासाठी आम्ही चर्चा वगैरे करून ती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न. कृषी मंत्री काय म्हणाले ते मी ऐकलं नाही, पण जर ती म्हणले असते की अग्रिम देऊ, तर अग्रिम देणं हा सरकारचा विषय नाही आहे. अग्रिम देण्याच्या नंतर जी नुकसान शेतकऱ्याने झालंय त्याचा विमा जो शेतकऱ्याने उतरवलेला आहे त्या विम्याच्या मोबदल्यात कंपनीने अग्रिम देणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. आणि त्याच्यासाठी एक लोकसभेचा संसदेचा सदस्य या नात्यानं मी पण कंपन्यांना सांगणार आहे की तुम्ही यांचा अग्रिम दिलंच पाहिजे. तर सरकार मायबापने यांना काहीतरी मदत दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. 25% अग्रिम तर त्यांच्या निकषाप्रमाणात कंपन्या किंवा कंपन्या देतीलच, पण सरकारने पण मदत केली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं काहीतरी शेतकऱ्यांना हात सोडून होईल. मनोज जरांगे पाटील हे देखील बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन कॉलवरून संवाद केलाय की त्यांना पण कृषी मंत्री म्हणाले की आम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत देऊ. मनोज जरांगे पाटील याच्यावर समाधानी असल्याचं देखील पाहायला मिळाले. कसं पाहिजे? मला ठाऊक आहे माझा मुलगा माझ्या घराबद्दलचं स्वप्न नक्की पूर्ण करेल. माझ्या पण खूप अपेक्षा नाहीयेत, त्या तू नक्कीच पूर्ण करशील. यात माझी स्वप्न लिहिली आहेत घराबद्दलची. मला ठाऊक आहे ती तुम्ही नक्की पूर्ण कराल. बाबा मला माझी रूम हवी. आपल्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची हमखास हमी. रिव्हर नेस्ट, जगणं होईल एकदम बेस्ट जर पत्ता असेल रिव्हर नेस्ट. बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी त्यांना फोन लावला असलं तर गैर कुठे आहे? ते कृषी मंत्री आहेत, मग ते पालकमंत्री किंवा बीड जिल्ह्याचे म्हणून काय त्याचे वय थोडाच आहे. त्यांचं शेतकऱ्यांसाठी त्यांनी फोन लावला असेल तर त्यांचं कौतुकच आहे ना. आणि पालकमंत्र्यांनी जे सांगितलं असेल ते पाळले पाहिजे आणि पाळतील अशी अपेक्षा करू. इथून मागचा इतिहास बघता. खासदारांचा दौरा कधी असणार आहे शेतकऱ्यांच्या बांधावर? माझा दौरा जाहीर झाला असेल, उद्या आहे माझा दौरा. आज मी बऱ्याच 1-2 ठिकाणी आज पण गेलो. आज मी तुम्हाला पाटोदा तालुक्यातल्या बीड तालुक्यातल्या तुमचं गाव तुमचं जाधव वस्तीवर खूप म्हणजे एक शेतकऱ्यांचं जवळजवळ 4 एकर पाण्यात मी गेलं. तिथे सगळ्या वस्तीची पाहणी मी आज पण केलेली आहे. उद्या माझा माजलगाव, गेवराई आणि बीड या 3 तालुक्यात दौरा आहे. उद्या सकाळपासून 8 वाजल्यापासून मी शेतात आहे. आजच मला जायचं होतं, पण आज काही पूर्वनियोजित दुसरे काही कार्यक्रम होते आणि महाराजांचे कार्यक्रम असल्यामुळं ते मी आज गेलो नाही आणि उद्या मी शेतावर जाणार आहे. शेती पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, शेतकऱ्यांना किती हेक्टरी रक्कम द्यायला पाहिजे असं काही? नाही, माझं असं स्पष्ट मत आहे की विमा कंपनीचे पैसे मिळाल्यासाठी सरकार सत्ताधारी पक्षाचे लोक असोत की आम्ही विरोधक म्हणून असो, शेतकऱ्याला पक्ष नाहीये, शेतकऱ्याला जात नाहीये. शेतकरी हे हाच एक समूह आहे. म्हणून शेतकऱ्यांची आपण बाजू सर्वांनी घेतली पाहिजे. सरकारमधील असतील की सरकारच्या बाहेर असतील, यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कंपनीकडून त्याचा पैसे मिळाले पाहिजे, त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, याच्यासाठी काम केलं पाहिजे. दुसरी बाजू अशी की सरकारनं आता सरकारच्या निकषामध्ये 2 हेक्टरचा क्रायटेरिया लावला जातो. 2 हेक्टरचा क्रायटेरिया लावून त्याला 5,000 हेक्टरी 10,000 काय अशी घोषणा केल्या जातात. आता मागं पण काहीतरी कृषी संमेलनामध्ये घोषणा केली, त्याचं आणखी काही अंमलबजावणी झाली असं मला नाही दिसत. म्हणजे मला तर वाटलं नाही. एखाद्या शेतकऱ्यांना आता कोणी विचारा तुम्ही, मला नाही दिसलं किंवा कुठं दिसले नाही की पैसे सरसकट आम्ही पैसे देणार मागचे आणखी नाही दिले. NDRFचे सगळे निकष तोडले असं मुख्यमंत्री कुठेही म्हणतात, ते दान पण कुठं तोडले तर कुठं कोणाला मदत झाली मला काही कळाले नाही. म्हणजे आता मला माझं अज्ञान असू शकतं, पण आणखी काही कळालं नाही. आता हे पण
पालकमंत्री महोदयाचं एक बाईट कुठंतरी मी ऐकलं की कुणी चार्टर्डनं आलं आणि कुणी काय केलं, अरे कुणी कशानं आलं, पण शेतकऱ्यासाठी धावून आले, ह्याच्यासाठी त्यांचं कौतुक करा. शेतकऱ्यासाठी ते बांधावर येतात, ते येऊ देत ना, तुम्ही बी जा, तेही जा, आणि ह्याच्यातून मार्ग काय काढा, सत्ताधारी आणि विरोधक मिळून माझ्या शेतकऱ्यांना पैसे द्या. क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे जे काही नियम निकष आहेत की 72 तासाच्या आतमध्ये ऑनलाईन वगैरे माहिती सबमिट करायची, तर ते देखील शेतकऱ्यांना खूप हार्ड जात आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की हे तुम्ही म्हणतात एकदम रास्त मुद्दा आहे की 72 तासाच्या आत ऑनलाईन करणे. आमचा शेतकरी हा असुशिक्षित आहे, साक्षर नसणारा शेतकरी आहे बऱ्याच प्रमाणात ग्रामीण भागामध्ये, आणि या शेतकऱ्यांना ॲपची माहिती नाही किंवा तुमचे हे जे नवीन निकष आहेत की तुम्ही ऑनलाईन करा याची माहिती नाही आहे. मग त्याला ऑफलाईन घ्या. आता 72 तास तुमचे 72 तासात यांनी माहिती भरायला पाहिजे. तर माझं म्हणणं असं आहे की घटना घडल्यापासून 12 तासात त्यात पंचनामा करा म्हणून मी कलेक्टरला पत्र दिलंय. तर मग पंचनामे करा आणि पंचनामे तुम्ही ऑनलाईन करा. आमच्या शेतकऱ्यांना कशाला सांगता? जर झाले तर पंचनामे ऑनलाईन करून द्या आणि आमच्या शेतकऱ्याला पैसे द्या. काल कृषिकांना जर समाधानकारक जर मदत मिळाली नाही तर विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात आवाज उठवला. अहो, विरोधी पक्ष म्हणून आमचं कामच आहे उठवणं, पण सरकारचं सुद्धा मायबाप सरकारचं सुद्धा काम आहे की ते शेतकऱ्यांना पैसे देणं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ते पैसे देतील नाही देतील जर तरवर बोलणं योग्य होणार नाहीये. त्यांनी शेतकऱ्याला पैसे द्यावेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि मायबाप सरकार आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने, पण आमचं त्याच्यापेक्षा उलटं म्हणणं आहे माझं आणखी एक की 2 वर्षापासून सोयाबीन माझ्या शेतकऱ्याच्या घरात आहे. त्याला तुमचा शासनाचा हमी भाव आहे 4,982 का 882 सॉरी काही ते ती सोडा, पण 3800 सोयाबीन इकडं परवा. मग ह्या सोयाबीनला भाव अगोदर द्या. हे माझं 2 वर्षाचं व्याज राहिले माझ्या शेतकऱ्यांचं. म्हणजे जी जर विकलं असतं 2 वर्षापासून त्यांना किती पैसे मिळाले, ते 1 एकरी कमीत कमी 10-20 कट्टे जरी म्हणलं तरी समजा एकरी त्याचा 20,000 तोटा व्हायला ना. मग 5 एकरचं सोयाबीन असेल तर त्याचं बघा काय नाही 1 लाख रुपये तोटा झाला. मग 1 लाख रुपये जर त्याचा जात असेल तर मग काय मदत देणार तुम्ही देऊन देऊ? पण मदत तर दिलीच पाहिजे. पण ह्याचं सुद्धा अगोदर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. ज्याच्या घरात सोयाबीन आहे त्याला सुद्धा हमी भावापेक्षा 1,000 रुपये तरी जास्त असं दिले पाहिजे की आज तुमचा 4,882-900 रुपये काय टेंटेटिव्हली असत जो भाव त्याच्यापेक्षा 1,000 रुपये तरी जास्त द्या आणि त्या सोयाबीन विकत घ्या शेतकऱ्याचं, म्हणजे त्याला फायदा होईल. धन्यवाद बाप्पा या दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया. आणखी देखील अशीच नवनवीन अपडेट्स आपण त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करूयात. मात्र उद्याचा बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांचा दौरा नेमकं कसा असणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यधनु मीडिया बीड.